श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हाला मुलायम, सिल्की आणि चमकदार केस हवे आहेत का? मग आजचा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला घरच्या घरी अगदी नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने हेअर स्पा कसा करायचा हे सांगणार आहे, तेही सलूनसारखा परिणाम मिळवण्यासाठी. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यासाठी लागणारे सगळे घटक आपल्या घरातच सहज मिळतात. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप हेअर स्पा प्रोसेस सोबत, ज्यामुळे तुमचे केस होतील नरम, चमकदार आणि हेल्दी. तर पहिली स्टेप म्हणजे केसांना तेल लावणे. त्याच्यासाठी लागणार आहे नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल आणि कॅस्टर ऑइल. यांचं जे प्रमाण आहे ते एकास एक घ्यायचं आहे. म्हणजे तीनही ऑइल जे आहे ते समप्रमाणात घ्यायचे आहे. मग पुढे काय करायचं, हे तेल मिश्रण थोडं गरम करायचं आहे. बोटाने टाळूवर मसाज करायचा आहे किमान 10 मिनटं. म्हणजेच केसांच्या टोकांपर्यंत तेल लावायचं आहे व 30 मिनटे तसंच राहू द्यायचं आहे. याच्याने होईल काय, केसांना पोषण मिळेल, रक्ताभिसरण सुधारेल व केस मऊ होतील. दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे स्टीम. तर आता ही स्टीम कशी करायची, गरम पाण्यात टॉवेल भिजवायचा आहे, पिळून घ्यायचा आहे व टॉवेल जो आहे तो केसांभोवती गुंडाळायचा आहे. 10 ते 15 मिनटं तसंच ठेवायचं आहे. याच्याने काय होणार आहे, उष्णतेमुळे तेल जे आहे ते मुळापर्यंत खोलवर जाणार आहे. तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे हेअर मास्क. तर सिल्की केसांसाठी मास्क हा कसा करायचा हे मी आता सांगते. 2 चमचे दही, 1 अंड्याचा पांढरा भाग किंवा जे शाकाहारी असतील त्यांनी केळ घेतलं तरी चालेल. त्यामध्ये 1 चमचा मध, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे व हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवायची आहे. हेअर ब्रशने किंवा हाताने केसांवर लावायची आहे व 30 मिनिटे ठेवून शॉवर कॅप घालायची आहे व ते 30 मिनिटं तसेच राहू द्यायचं आहे. पुढील स्टेप म्हणजे शॅम्पू वॉश करायचं आहे. सौम्य म्हणजे SLS फ्री म्हणजे सोडियम लॉरेल सल्फेट शॅम्पू फ्री वापरायचा आहे. कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहे. गरज जर वाटेल तर नैसर्गिक कंडिशन वापरायचं आहे. 5वी स्टेप आहे ती म्हणजे शाईन बूस्टिंग फायनल रिन्स. म्हणजेच 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगार घ्यायचं आहे, 1 कप पाणी, शेवटी केसांवर ते हलक्या हाताने लावायचं आहे. याच्याने केस अधिक चमकदार होतील व सिल्की दिसतील. व शेवटची स्टेप म्हणजे केस वॉश करायचा आहे. साध्या कोमट पाण्याने केस धुतले तरी चालणार आहे व केस धुतल्यानंतर कोरड्या टॉवेलने हलकेच पुसायचे आहे. केसाला घासायचं नाही आहे व ड्रायर न वापरता नैसर्गिकरित्या सुकू द्यायचे आहे. तर आता मी तुम्हाला काही गरजेनुसार प्रभावी असे हेअर मास्क कसे तयार करायचे ते सांगणार आहे. त्याच्यात म्हणजे सिल्की व मऊ केसांसाठी जर हेअर मास्क तयार करायचा असेल तर साहित्य म्हणजे 1 अंड्याचा पांढरा भाग घ्यायचा आहे, 2 चमचे दही, 1 चमचा मध, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल. हे सर्व साहित्य मिक्स करून केसांवर लावायचं आहे, 30 मिनिटं ठेवायचं आहे व सौम्य शॅम्पूने धुवायचं आहे. याने केसांना प्रोटीन व मॉइश्चर मिळते, केस सिल्की व चमकदार होतात. आता दुसरा जो मास्क आहे तो केस गळती थांबवण्यासाठीचा आहे. तर याच्यासाठी लागणार आहे 2 चमचे मेथी रात्रभर भिजवून वाटून घ्यायचे आहे. म्हणजे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून वाटून घ्यायचे आहे. 2 चमचे दही व थोडासा लिंबाचा रस. हा ऑप्शनल असणार आहे, ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी टाकायचा नाही आहे. तर ह्या सर्व घटकांची पेस्ट तयार करून केसांच्या मुळापासून लावायची आहे. 30 ते 45 मिनिटं ठेवायचं आहे व थंड पाण्याने केस धुवायचे आहे. याच्याने काय होतं, केस गळती कमी होते व डॅन्ड्रफसुद्धा कमी होतो. पुढील जो मास्क आहे तो आहे कोरड्या आणि फ्रीझी केसांसाठी. तर त्याच्यासाठी लागणार आहे 1 पिकलेलं केळ, 1 चमचा मध व 1 चमचा नारळ तेल. तर केळ मॅश करून बाकी साहित्य त्याच्यात मिसळायचे आहे, केसांवर लावायचं आहे आणि 30 मिनिटं ठेवायचं आहे व नंतर केस धुवून घ्यायचे. याच्याने काय होणार आहे, केस मऊ होणार आहे, हायड्रेटेड आणि फ्रीज फ्री होणार आहे. आता पुढील जो मास्क आहे तो म्हणजे स्प्लिट्स एंडसाठी असणार आहे. तो म्हणजे ॲलोवेरा मास्क. याच्यासाठी लागणार आहे 2 चमचे ॲलोवेरा जेल. तुम्ही ताजं ॲलोवेरा जेल घेऊ शकतात किंवा मार्केटमधलंही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 1 चमचा कॅस्टर ऑइल टाकायचं आहे व 1 चमचा बदाम तेल टाकायचं आहे. ह्या सर्व घटकांची पेस्ट तयार करून केसांच्या टोकावर आणि लांबीवर लावायचं आहे. 30 ते 40 मिनिटं तसंच ठेवायचं आहे व केस धुवून घ्यायचे. याच्याने काय होईल, केसांची लवचिकता वाढते, स्प्लिट्स एंड्स जे आहे त्या कमी होतात.
तर मास्क बनवण्याची किंवा लावण्याची जी सामान्य पद्धत आहे, मास्क ब्रशने किंवा बोटांनी केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावायचा आहे. केस बांधून शॉवर कॅप घालून ठेवायची आहे. 30 ते 40 मिनिटं ठेवून सौम्य शॅम्पूने धुवायचं आहे. आता मी काही टिप्स देणार आहे हेअर स्पासाठी. तर पहिले म्हणजे स्टीमिंग करणं विसरायचं नाही आहे. गरम टॉवेल स्टीम ही एक महत्त्वाची स्टेप आहे. यामुळे तेल व मास्क खोल मुळापर्यंत शोषले जातात. दुसरी टिप म्हणजे रासायनिक शॅम्पू टाळायचा आहे. सल्फेट व पॅराबेन मुक्त शॅम्पू वापरायचा आहे. रासायनिक शॅम्पूमुळे केस कोरडे व निर्जीव होतात. तिसरी जी टीप आहे ती म्हणजे मास्क केसांच्या गरजेनुसार निवडायचा आहे. म्हणजे कोरडे केसांसाठी केळ, मध, दहीचा मास्क. त्यानंतर तेलकट केसांसाठी दही व लिंबूचा मास्क. डॅमेज केस असतील तर अंड, त्याच्यात ऑलिव्ह ऑइल याचा मास्क, किंवा केस गळती जास्त प्रमाणात होत असेल तर मेथी मास्क किंवा ॲलोवेराचा मास्क लावायचा आहे. पुढील जी टीप आहे ती म्हणजे केस ओले असताना कंगवा करायचा नाही आहे. कारण ओले केस जे ते कमकुवत असतात. तर कंगवा जो आहे तो कोरड्या किंवा अर्धवट ओल्या केसांवर वापरायचा आहे. पुढील जी टीप आहे ती म्हणजे केस कोरडे करताना ड्रायर टाळायचा आहे. नैसर्गिक कोरडे करणे सर्वोत्तम आहे. गरज असेल तरच कूल सेटिंग वापरायची आहे. पुढील जी टीप आहे, योग्य आहार व पाणी पिणं गरजेचं आहे. प्रोटीन, व्हिटॅमिन B7 म्हणजेच बायोटीन, आयर्नयुक्त आहार घ्यायचा आहे. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे. पुढील जी टीप आहे, हेअर स्पा नियमित करायचा आहे. म्हणजे आठवड्यातून 1 वेळा कोरडे केस आहे त्यांनी करायचं आहे व 15 दिवसातून 1 वेळा तेलकट केस ज्यांचे आहे त्यांनी करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने हेअर स्पा करू शकतात आणि तुमचे केस बनवू शकतात मऊ, सिल्की आणि चमकदार. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नैसर्गिक ब्युटी टिप्ससाठी, आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे केस कसे आहेत आणि तुम्हाला अजून कोणत्या टिप्स हव्या आहेत ते कमेंटमध्ये जरूर करा. तर पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, सकारात्मक राहा आणि हसत राहा. धन्यवाद.